शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचा जालन्यातील अंबड चौफुली इथं अपघात घटनेत सुदैवाने जीवितहानी नाही। जाफराबादकडे बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांची व्हॅन आणि स्कूल व्हॅन यामध्ये धडक होऊन झाला अपघात। स्कूल व्हॅनमधील 11 पैकी 4 विद्यार्थी किरकोळ जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी हलवले खासगी रुग्णालयात। शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनचा जालन्यातील अंबड चौफुलीवर अपघात झालाय। या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाहीये। जाफराबादकडे बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या व्हॅनचा आणि स्कूल बसमध्ये धडक होऊन हा अपघात घडला। यावेळी स्कूल व्हॅनमधील 11 पैकी 4 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले। जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले। दरम्यान तालुका जालना पोलीस आणि कदीम जालना पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात येऊन घटनेची माहिती घेतली असून तपास सुरू केलाय। अपघात घडल्यानंतर वाहन मालक सदर अपघातग्रस्त वाहन परवानगी विना घटनास्थळावरून घेऊन पसार झालाय। सदर वाहन मालकाचे काही फोटो प्रत्यक्षदर्शी यांनी घेतले असून पोलीस पुढील कारवाई करेल अशी प्रतिक्रिया उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी आज दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता च्या दरम्यान दिली आहे। या घटनेनंतर शहरात क्षमतेपेक्षा अधिक मुलांची प्रवासी वाहनातून होणारी वाहतूक यावर कारवाई करण्यात येईल असा इशाराही कुलकर्णी यांनी दिलाय। यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी पालकांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधलाय। शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेशदादा सुपारकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुहास मुंडे, शिवसेनेचे उपशहर प्रमुख अमरीश सुपारकर आदींची उपस्थिती होती। स्कूल व्हॅनचा किती विद्यार्थी जखमी आहेत? तुम्ही आता भेट दिली आणि गाडी पोलिसांची असल्याचं कळत आहे। बरोबर आहे। सकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान अंबड चौफुली इथं हा अपघात झालेला आहे। आमची पोलिसांची एक RCPची गाडी होती, जाफराबादला बंदोबस्त करता निघालेली होती। ती गाडी आणि किड्स केम्ब्रिज स्कूलची स्कूल बस होती त्यामध्ये एकूण 11 विद्यार्थी होते। सर्व विद्यार्थी हे 12 ते 16 वयोगटातील होते। त्यापैकी 7 विद्यार्थ्यांना तर लगेच आपण तात्काळ सोडून दिलेलं आहे हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर, आणि 4 विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा होत्या। त्यापैकी 3 विद्यार्थ्यांना तर लगेच तात्काळ प्राथमिक उपचार करून सोडण्यात आलेला आहे। एका विद्यार्थ्याला थोडंसं मार लागलेला होता, मानेला झटका, म्हणून मग एक्सरे करण्यात आलेला आहे, परंतु एक्सरेमध्ये कुठल्याही प्रकारची दुखापत नसल्याचं निष्पन्न झालेलं आहे। एकूणच किरकोळ जखमा विद्यार्थ्यांना झालेल्या आहेत। हा अपघात आमच्याकडे आता रिपोर्ट झालेला आहे। मी स्वतः आमचे तालुक्याचे PI, कदीम जालनाचे PI आणि आमचा स्टाफ तात्काळ या ठिकाणी हजर आलो। पालकांना आणि विद्यार्थ्यांना आम्ही सर्व प्रकारची वैद्यकीय आणि अन्य मदत उपलब्ध करून दिलेली आहे। स्कूल बसचा ड्रायव्हरही इथे उपचार घेत आहे आणि आमच्या गाडीचा ड्रायव्हरही इथे उपचार घेत आहे। नेमकी घटना काय आहे आणि कोण त्याला जबाबदार आहे हे बघून पुढील कायदेशीर कारवाई करणार। अपघातानंतर वाहन परस्पर घेऊन गेलाय वाहन मालक स्कूल बस, परंतु प्रत्यक्षदर्शी जे लोक आहेत आणि आमचे स्पॉटला फर्स्ट रिस्पॉन्डंट अधिकारी कर्मचारी जे आहेत त्यांनी त्याचे फोटोग्राफ्स घेतलेले आहेत, त्यानुसार आम्ही पुढील कारवाई करत। सर, क्षमतेपेक्षा जास्त मुलं विद्यार्थ्यांची वाहतूक शहरात सगळीकडेच होते, या विरोधात काही कारवाई करणार की आपल्याला? निश्चितच आम्ही त्या दृष्टीने आपण आत्ताच प्रश्न उपस्थित केलेला आहे, तर त्या दृष्टीने पण आम्ही माहिती घेऊन कारवाई करू। सर, ही ज्या गाडीचा अपघात झाला त्या गाडीची क्षमता किती होती विद्यार्थी वाहतुकीची, ॲक्च्युली किती विद्यार्थी होते? नाही, आता ते सगळं बघायला लागेल, नेमकं त्यांच्याकडं परमिट वगैरे कागदपत्र बघितल्यानंतर लक्षात येईल ते बघू आपण। तसं जर असेल तर त्याप्रमाणे त्यावर कारवाई करू। गाडी पुणे पासिंगची आहे, गाडीवर 4,500 रुपयाचा फाईन पेंडिंग आहे 2013चा। फिटनेस गाडीला फिटनेस नाही आहे, गाडी पुण्यातून चालवण्यासाठी बॅन आहे। अशा गाड्या जालन्यामध्ये किती येतात आणि याच्यावर काय कारवाई करतात? सगळे आता फॅक्ट्स आपण चेक करू, फॅक्ट्स चेक केल्यानंतर त्याची माहिती घेऊन त्यावर कारवाई करू आपण, निश्चितच कारवाई करू। थँक्यू।